झपाझप पावले टाकत बापटबाई 6वीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग बाई म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग असे म्हणत मुलांना खाली बसायला सांगितले. बापटबाईंनी डस्टर खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग विशेष त्यांच्या आवडीचा. गेल्या वर्षी पण 5वीला बापटबाई याच वर्गाला क्लास टीचर होत्या. तोच वर्ग 5वी पास करत 6वीत आला. सर्व मुलं बापटबाईंच्या ओळखीचेच, फक्त एक सोडून. त्या मुलाला बघून बापटबाईंच्या कपाळावर आठी पडली. या मुलाचे काय करायचे? यंदा दुसऱ्या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलात मिसळत नव्हता, बोलत नव्हता, अभ्यास करत नव्हता, गप्प राहून फक्त बघत राहायचा. बापटबाईंना कळत नव्हते की या मुलाला हसते खेळते कसे करायचे. बापटबाई खुर्चीवरून उठल्या आणि त्या मुलासमोर जाऊन उभ्या राहिल्या व त्याला म्हणाल्या, अरे बोल काहीतरी. नाव काय तुझे? कृष्णा? कृष्णा सदाशिव शिंदे. बरं, गेल्या वर्षी कुठल्या शाळेत होता तू? देवबाग हायस्कूल. मग यंदा मालवणला कसा काय आलास? वडिलांनी तिकडचं काम सोडलं नवं, आता इकडे काम धरलं या. हो का? कुठे काम करतात तुझे वडील? त्या धान्याच्या गोडाऊनमध्ये हमाल आहेत. असं का? बरं, तू आता पुढे बसशील का? कृष्णाने होमध्ये मान हलवली आणि त्याचे दप्तर घेऊन पुढच्या 2 नंबरच्या बेंचवर येऊन बसू लागला. बापटबाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधूनमधून त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता. बाकीचे मुलं वहीत लिहून घेत होते, परंतु कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या, कृष्णा, बोर्डवरचं तू काही लिहून घेत नाहीस? कृष्णाचं हो नाही की चू नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापटबाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकड्यावर जाऊन बसला. मधल्या सुट्टीत बापटबाई मुख्याध्यापक सावंत सरांना भेटायला गेल्या. सर, 6वीतल्या एका मुलाबद्दल बोलायचं होतं. हा कुठला मुलगा? कृष्णा शिंदे गेल्या वर्षी देवबाग हायस्कूलला 5वीत होता. यंदा आपल्याकडे आपल्या शाळेत आला आहे. तो काही वेगळाच आहे हो. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत बसतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचं काही लिहून घेत नाही. मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. आता काय करायचं या मुलाचं? अच्छा, देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी बहिणी आहे त्याच शाळेत नोकरी करते. 1-2 दिवसात मी त्यांची भेट घेतो आणि हा कोण कृष्णा त्याची चौकशी करतो. बापटबाई शाळा संपवून घरी गेल्या. बापटबाई आणि त्यांचा मुलगा आवी दोघेच मालवणमध्ये राहायचे आणि त्यांचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोजच्या सारखी बापटबाईंची घरकामं सुरू झाली. त्यांनी देवाला निरंजन लावले. 4थीत असलेला आवीचा स्कॉलरशिपचा अभ्यास घेतला. बाई घरातील कामं करत होत्या, पण डोळ्यासमोर होता तो शेवटच्या बाकावर बसलेला निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा. 2 दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात पिऊने सावंत सरांनी बोलावलं आहे असा निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकरमध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेल्या. तेव्हा सावंत सर म्हणाले, या बापटबाई, तुम्ही मला त्या 6वीतल्या कृष्णाची चौकशी करायला सांगितली होती ना? अहो, माझी वहिनी असते देवबाग हायस्कूलमध्ये. तिच्याकडे मी चौकशी केली या कृष्णाबद्दल. हो का? मग? अहो, हा कृष्णा 2 वर्ष सतत पहिल्या नंबरवर होता. अत्यंत हुशार मुलगा. पण काय? बाई अतिशय वाईट वाटत आहे सांगायला. हे बघा, हे शिंदे आहे ना, हे सातारकडचे आहेत. मासे पकडायला समुद्रावर ज्या बोटी जातात ना, त्या बोटीवर शिंदे कामाला होता. त्या बोटीवरच्या खलाशाचे जेवण शिंदेची बायको म्हणजेच कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनाऱ्यावर येते तेव्हा खलाशी जेवायला येत असत आणि बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली. काय? बापटबाई आश्चर्यचकित होऊन बोलल्या. होय बाई, आणि या कृष्णाला एक लहान बहीण आहे 4 वर्षांची. तिला कृष्णाची आई सोबत घेऊन गेली. कृष्णाचा बाप बिचारा रडला पडला, पण त्यांना शोधणार कुठे? ते दोघे केरळकडे गेल्याची बातमी होती. कृष्णाच्या बापाने 7-8 दिवस वाट पाहिली. मग नंतर बोटीवरील खलाशाची नोकरी सोडली आणि या कृष्णाला घेऊन तो इथे मालवंडात आला आणि कृष्णाला आपल्या शाळेत घातले आणि त्याचा बाप धान्याच्या गोडाऊनवर आता हमालीचे काम करतोय. बापटबाई कळवळून म्हणाल्या, बापरे, किती सोचतोय हा पोरगा. होय बाई, कोवळ्या वयात खूप मोठा आघात झालाय या कृष्णावर, म्हणून तो असा निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि बहीण नाहीशी होणे हे किती भयानक आहे. बाई, आपल्याला या मुलाला परत हसता खेळता करायला हवा आणि त्यासाठी तुम्हाला या मुलाच्या बाई नव्हे तर आई व्हावी लागेल. होय सर, माझ्या लक्षात आले ते, आणि मी प्रयत्न करणारच. येते सर. बापटबाई स्टाफ रूममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या.
त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. किती निष्पाप पोर हे, आणि ह्या लहानग्या वयात काय सोसावं लागलं याला. बाईला आपला 4थीतला मुलगा आवी आठवला. कृष्ण आपल्या आवीहून फक्त 2 वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे, आईची गरज आहे हे बापटबाईंच्या लक्षात आले. बाईंनी रुमालाने तोंड पुसले आणि बेल झाली तशी त्या 6वीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले 2 दिवस कृष्ण त्यांच्या तासाला 2 नंबरवरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णाजवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलं का? कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात 5वीची एक जुनी वही होती आणि एक पेन होता. अरे बाळा, तू आता 6वीत आहे. 6वीची वह्या पुस्तकं घेतली नाहीत का? नाही. बरं, ठीक आहे. तोपर्यंत या राहुलच्या पुस्तकात बघ. उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करूया. असं म्हणून बाई पटकन स्टाफ रूममध्ये गेल्या आणि एक पेन व वही घेऊन आल्या. कृष्ण, हे घे वही, पेन, आणि मी जे बोर्डवर लिहिते ना ते या वहीमध्ये लिही. मग मी तुझी वही तपासणार. असे म्हणून बाई गणित शिकवू लागल्या. त्यांचं लक्ष होतं. कृष्णाही वहीत लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई कृष्णाकडे आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. गणिताचे उदाहरण व्यवस्थित एकाखाली एक लिहिले होते. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली. बघा मुलांनो, या कृष्णाचे अक्षर बघा किती सुंदर आणि टापटीप लिहिले त्याने. बघा एकदा. एवढे दिवस या बावळट वाटणाऱ्या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं आणि सर्व मुलांची कृष्णाकडे बघण्याची दृष्टी बदलली. कृष्णा पण खुश झाला. त्या नवीन शाळेत त्याच्या ओळखीचे कोणीच नव्हते. वर्ग संपला तशा बापटबाई बाहेर गेल्या. पण दुसऱ्या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले. असे करता करता सर्व शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण कृष्णावर विशेष लक्ष देऊ लागले. मधल्या सुट्टीत सर्व मुले आपला आपला डबा घेऊन बाहेर पडले. कृष्णा एकटा वर्गामध्ये बसून होता. तेवढ्यात बापटबाई आणि त्यांचा 4थी शिकणारा मुलगा आवी त्याचा हात धरून त्यांचा डबा घेऊन वर्गात आल्या आणि एकट्या बसलेल्या कृष्णाला पाहून म्हणाल्या, कृष्णा, डब्यात काही आणलंस का रे? कृष्णाने नकारार्थी मान हलवली. बापटबाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. बाई म्हणाल्या, हरकत नाही. चल चल, हा बघ माझा मुलगा आवी, हा 4थीत आहे. चला आपण तिघं मिळून डब्बा खाऊ. कृष्णा, आवीसोबत बाहेर जा, हातपाय धुवून या, तोपर्यंत मी डबा उघडते. आभीने कृष्णाचा हात पकडला आणि ते बाथरूममध्ये गेले. तोपर्यंत बाईंनी आपला आणि आवीचा डबा उघडला. 2 डब्याचे 3 डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवले. दोघं वर्गात येताच दोघांच्या हातात एक एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा त्या डब्यातील जेवण करायला संकोची लागला. बाई ओरडल्या, कृष्णा, आता मात्र मी रागवेल. आता झटपट डबा संपवायचा आणि पुढच्या तासाला जायचे. तसा कृष्णा डब्यातील पोळी भाजी खाऊ लागला. आवीला नेहमीची सवय होतीच, त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवलं, हे बघ, चपाती आणि भाजीचा एक घास घेतला की लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं. बापटबाईंनी पाहिलं कृष्णाजवळ पाण्याची बाटली नव्हती. त्यांनी कृष्णाला आपली बाटली दिली आणि म्हणाल्या, पी हे पाणी. दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आणि वर्गात गेल्यावर एकटे एकटे बसायचं नाही. मुलांबरोबर बोलायचं, त्यांच्याबरोबर बाहेर खेळायला जायचं, बाथरूमला जायचं, कळलं ना? असं म्हणत बाईंनी डब्बा आवरला आणि त्या आवीला घेऊन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करू लागला, माय होती तेव्हा डबा देत होती. आज खूप दिवसांनी चांगले जेवण खायला मिळालं. सांच्याला बाबा थकून येतो आणि भाकरी शिजवतो. मग भाकरी भाजी खायची, असं चांगलं जेवण कुठं मिळतं? पोटात चांगलं चुंगलं गेलं तर मीही अभ्यास करीन, लिहीन. मला माईची लय आठवण येते, छकुलीची पण लय आठवण येते. पण दोघेही कुठे गेले माहीत नाही. आता फक्त रडायचं. माय कुठे नाहीशी झाली आणि छकुलीही कुठेही नाहीशी झाली. कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदून आलं. 5 वाजता शाळा सुटली तसा कृष्णा बाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार तर बापटबाई आवीचा हात धरून समोर आल्या. कृष्णा, थांब, सोबत जाऊ आपण. कुठे राहतोस तू? आम्ही रामेश्वराच्या देवळापाशी, तिथे एक चाळ आहे, तिथे राहतो. बरं बरं, आम्ही पण त्या देवाला रोज जातो. आम्ही पण तिथे जवळच राहतो. चल, तुला आमचं घर दाखवते. उद्या सकाळी तू लवकर आमच्या घरी ये, मग आपण सोबतच शाळेला जाऊ. होय, असं कृष्णा म्हणाला. वाटेत एका बेकरीवर थांबून बाईंनी 2 बिस्किट पुढे घेतले व कृष्णाला देत म्हणाल्या, तुझे बाबा किती वाजता घरी येतात?
कृष्णा म्हणाला, रात्री लय लय उशिरा येतात. मग तोपर्यंत तू काय करतो? काय नाही, बसून राहतो. असं बसून राहू नये. कृष्णा, या बिस्किट पुड्यामधले बिस्किट खा आणि जिथं मुलं खेळत असेल ना तिथे खेळायला जायचं. मी उद्या तुला वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आणि मला दाखवायचा. कळलं का? थोडे पुढे आल्यानंतर बाईंनी एका चप्पलच्या दुकानावर थांबून कृष्णासाठी एक चप्पल घेतली. कृष्णा मनात म्हणाला, वर्गातल्या सर्व मुलांच्या पायात चप्पल आहे आणि मला चप्पल नाही. आता बाईंनी मला चप्पल घेतली. आता कसली मजा येणार. बापटबाईंनी कृष्णाला त्यांचं घर दाखवलं आणि म्हणाल्या, ही नाईकांची चाळ, पुढे त्यांचे औषध दुकान आहे, मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं, मग आपण एकत्र शाळेत जाऊ. कळलं? कृष्णाने हो मध्ये मान हलवली आणि चप्पल घालून आयटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने वही पुस्तकांची पिशवी खोलीत टाकली आणि पिशवीतून बिस्किटचा पुडा काढून तो फोडला आणि बिस्किटे खात तो देवाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करून हाफ पॅन्ट घातलेले मोठे मुलं झेंड्याभोवती बसलेले होते. त्यातील एक मोठा दादा त्यांना गोष्टी सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्याने वंदे मातरम राष्ट्रगीत म्हटलं. वंदे मातरम म्हटल्यावर तो दादा कृष्णाकडे बघत म्हणाला, अय मुला, कुठे राहतोस रे तू? कृष्णा म्हणाला, त्या मागच्या चाळीत. बरं, नाव काय तुझं? कृष्णा शिंदे. बरं, उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये, आमची शाखा असते इथे. आम्ही सगळे मुलं इथे एकत्र जमा होतो, तू पण इथे यायचं. हो साहेब. साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं. ठीक आहे दादा, उद्या येतो. कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी भरपूर जेवण मिळालं, अनवाणी पायाला चप्पल मिळाली आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णा घरी आला. त्याने दिवा लावला. घरात एकच बल्ब चालत होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला. सकाळी लवकर उठून विहिरीवरून दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. त्याच्या बाबांनी काल येताना पाव आणला होता. दोघांनी चहात पाव बुडवून खाल्ला आणि कृष्णाचा बाबा कामावर गेला. कृष्णाही त्याचा आवरून नवीन चप्पल घालून बापटबाईंच्या घराच्या दिशेने चालू लागला आणि बाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. अवी बाहेरच बसला होता, अभ्यास करत होता. त्याने आईला जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापटबाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरून आत घेतले व त्या स्वयंपाकघरात जाऊन 2 दुधाचे कप, 2 प्लेट आणि 2 चपात्या घेऊन आल्या आणि कृष्णा व आवीसमोर दूध व चपाती ठेवून खायला सुरुवात करा असे सांगून त्यांची पुढील तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचं घर पाहत होता. समोरच्या भिंतीवर बाईचा आणि त्यांच्या नवऱ्याचा एक फोटो लावलेला होता. एक कपाट होतं, त्यावर रेडिओ होता. एक कॉट होती, त्यावरील गादी गुंडाळलेली दिसत होती. 2 चटया गुंडाळलेल्या दिसत होत्या. याआधी कृष्णाने असं व्यवस्थित स्वच्छ नीटनेटकं घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने आवीकडे पाहत चपाती दुधात बुडून खाल्ली. आवीप्रमाणेच ताटले आणि कप नळाखाली नेऊन धुतला आणि स्वयंपाकघरात नेऊन ठेवला. तोपर्यंत बाईंची शाळेत जाण्याची तयारी झाली होती. बाई, आवी आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई निवाळकरांच्या दुकानात गेल्या आणि दुकानदाराला कृष्णाच्या साईजचे 2 पॅन्ट, 2 शर्ट आणि बनियान दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरच्या नजरेने पहिल्यांदाच एवढं मोठं कपड्यांचं दुकान पाहत होता. पहिल्यांदाच कृष्णाने असे कपडे पाहिले होते. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे बुक स्टोअरवरून 1 डझन वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आणि हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी स्कूल बॅग घेतले. कृष्णाला हे सर्व बघून फार आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तके घ्यायला कधीच जमलं नसतं याची कृष्णाला पुरेपूर कल्पना होती. आता कृष्णाही सर्व तासाला व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करू लागला. आता सगळे शिक्षकही त्याच्यावर खुश होते. त्याचा अभ्यास चांगला होता. शाळा सुटली की कृष्णा बापटबाई व आवीबरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला, अरे तुला चप्पल, वह्या, पुस्तकं, कपडे देतो तरी कोण? कृष्णाने शाळेत बापटबाई आहे, त्याच हे सर्व देतात असं सांगितलं. त्यावर कृष्णाचा बाप त्याला म्हणाला, अरे ही बाई म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी समज. ती सांगेल तसं वागायचं, तिला कधी त्रास द्यायचा नाही आणि नीट अभ्यास करायचा. असंच एकदा शाळेतून येताना कोकाड्यांच्या पिंपळाच्या झाडाजवळ एक बासरीवाला त्याच्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये खूप साऱ्या बासरी घेऊन विकायला आला होता आणि एक बासरी ओठावर ठेवून मधुर वाजवत होता. आणि पिंपळाच्या झाडाखाली ओट्यावर बसलेली माणसं, वाटेने येणारी जाणारी माणसं, शाळेतून येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. त्याचे ते मधुर बासरी वाजवणे ऐकत होते. कृष्णा आणि आवीचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेले. ते दोघे बापटबाई बरोबर चालताना मागे वळून वळून त्या बासरीवाल्याकडे बघत होते.
कृष्णाची पावलं रिंगाळत आहे हे बापटबाईंच्या लक्षात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट करून ती बासरी विकत घेतली असती. बाईच्या काळजात कालवा कालव झाली. त्यांनी मागे येऊन त्या बासरीवाल्याला विचारलं, कशी दिली रे बासरी? तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासरी दाखवू लागला. बाई कृष्णाला म्हणाल्या, कृष्णा, तुला कुठली आवडती बघ यातली. कृष्णा पिशवीतल्या सर्व बासऱ्या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला, अरे वाजव की. कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मगाशी जसा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला बासरीची किंमत विचारली आणि बासरीचे पैसे दिले. आवीसुद्धा बासरी मागू लागला, पण बासरीवाल्याकडे तशी एकच बासरी होती. त्या बासरीवाल्याने एक वेगळ्या प्रकारची बासरी आवीला दिली, परंतु ती बासरी बघून आवी हिरमुसला. तो कृष्णाच्या हातातील बासरीकडे पाहत होता. बाईंनी आवीला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत ओढत घराकडे चालू लागल्या. रडत रडत आवी आईबरोबर चालत होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर आवी आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापटबाईंनी आवीला समोर घेऊन सांगितले, अरे तुझी आई तुझ्यासमोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही हे लक्षात घे आणि उगाच हट्ट धरू नकोस. आवीच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून बाई घरकामाकडे लागल्या. कृष्णा घरी आला. शाळेची बॅग खोलीत टाकून तो देवळाकडे आला. तेव्हा दादाभोवती बरीच मुलं जमली होती आणि दोन्ही हात जोडून मुलं प्रार्थना म्हणत होती. कृष्णासुद्धा आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमवेत कृष्णासुद्धा तल्लीन होऊन दादांचे म्हणणे ऐकत होता. काळोख पडू लागला. तशी मुले आपल्या आपल्या सायकली घेऊन आपल्या घराकडे निघाले. दादासुद्धा आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे आला. त्याने दादाला बाईंनी घेऊन दिलेली बासरी दाखवली. दादा, ही बघ, माझ्या बापटबाईंनी मला बासरी घेतली. अरे वा कृष्णा, खूपच छान आहे. पण दादा, मला बासरी वाजवताच येईना. तुला येते का वाजवता? अरे थोडी थोडी येते, मग मला शिकवू ना दादा. दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे 6 होल दाखवले. हे बघ, वरचे 3 होलावर डाव्या हाताची 3 बोटं धरून प्रत्येक होलावर एक एक बोट कमी करून सारे गम प असे वाजवायचे हे त्यांनी दाखवले. बासरी फुंकावी कशी हे त्याने दाखवले आणि रोज बाकीची मंडळी घरी गेली की कृष्णाला बासरी शिकवण्याचे मान्य केले. कृष्णा घरी गेला आणि दादाने सांगितल्याप्रमाणे बासरीवर सारे गम प वाजवू लागला. बराच वेळ सराव केल्यानंतर कृष्णाला सारे गम प वाजवता येऊ लागलं. एके दिवशी दादाने खालचे 3 होल हळूहळू उघडून सारे गम प उलट कसं वाजवायचं हे सांगितलं. आता कृष्णाचा रोजचाच हा कार्यक्रम झाला. शाळेतून यायचं, मंदिराजवळ शाखेत जायचं आणि शाखा संपली की दादाकडून बासरी शिकायची. जेव्हा कृष्णाने बापटबाईंना बासरी वाजवून दाखवली तेव्हा बापटबाई खूपच कमाल वाटली. आवीला काहीच वाजवता येत नव्हतं. त्यांनी बासरी आणली आणि कपाटावर ठेवली. परत हात पण लावला नाही. 6माही परीक्षेत कृष्णा पहिला आला. बापटबाईंना फार आनंद झाला. 5 महिन्यापूर्वी वर्गात तोंड न उघडणारा कृष्णा आता वर्गामध्ये सर्वांमध्ये मिसळू लागला होता. दिवाळीला आवीचे बाबा बापट पुण्याहून आले. तेव्हा त्यांनी आवीसाठी टी-शर्ट, फुल पॅन्ट आणली. तसेच कृष्णासाठी पण आणले. अर्थात बापटबाईंनी कृष्णाबाबत आवीच्या बाबांना सर्व काही कळवलं होतं. बापट काकांना पण कृष्णाविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. कृष्णाचा निरागस चेहरा, त्याचा अभ्यास, त्याची बासरी वाजवणे या सर्वांच्या बापट काका प्रेमात पडले. शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण कृष्णाने बासरी वाजवली. त्याची सर्वांनी प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेतसुद्धा कृष्णा पहिला आला. रिझल्टनंतर मुख्याध्यापक सावंत सरांनी बापटबाईंना बोलवून घेतले. बापटबाई, तुम्ही तर कमालच केली. 5-6 महिन्यापूर्वी ज्या मुलाबद्दल तुम्ही काळजी करत होता तो मुलगा वर्गात पहिला आला. हो ना सर, मी खूप आनंदात आहे. सर, तुम्ही म्हणाला होतात त्याच्या बाई नव्हे आई व्हा आणि मी त्याची आई होण्याचा प्रयत्न केला. सर, हो बाई, तुम्ही यशस्वी झालात. मी पाहतोय रोज शाळेत येताना जाताना तो तुमच्या बरोबरच असतो. माझ्या माहितीप्रमाणे त्याला डब्बासुद्धा तुम्हीच देता. हे खूपच अप्रतिम आहे. थँक्यू सर म्हणत बापटबाई बाहेर पडल्या. सावंत सरांनी त्यांचं कौतुक केलं. त्याचं त्यांना समाधान झालं. कृष्णा हा 7वीत गेला. आवी 5वीत गेला. कृष्णाचे रोज बापटबाईंकडे येणे, मग बाई आणि आवीसोबत शाळेत जाणे, शाळेत मग मधल्या सुट्टीत बाईंचा डबा खाणे आणि शाळा सुटल्यावर शाखेत जाणे. सर्व मंडळी घरी गेल्यानंतर दादाकडून बासरीचा सराव. 7वीत पण कृष्णा पहिला आला. शाळेचा रिझल्ट लागला आणि मग बापटबाई आवीसोबत पुण्याला गेल्या. पुण्यात आवीच्या बाबांनी लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तुपूजा आणि बाईंच्या तब्येतीच्या तपासण्या पण करायच्या होत्या. बाई कृष्णाला म्हणत होत्या, तू पण चल ना आमच्याबरोबर. पण कृष्णा म्हणत होता, बाबा इथे एकटा राहील, मी इथे राहतो, तुम्ही जावा.
बापटबाईला हल्ली थकवा जाणवत होता. पुण्यात गेल्यावर तपासणीत मधुमेह निघाला. बाईच्या माहेरी आईला पण मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यावर पिण्यावर बंधने आणली आणि काही औषधे लिहून दिली. 3 महिने पुण्यात राहिल्यावर बापटबाई आणि आवी पुन्हा मालवणच्या बसने मालवणला आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा पाऊस सुरू झाला होता. बापटबाई बसमधून उतरल्या. बाईंनी बेकरीवरून ब्रेड आणि दूध घेतलं आणि त्यांच्या चाळीतल्या घरी आल्या. दार उघडून आत आलेल्या बाई आवीला म्हणाल्या, आवी, आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा आणि त्याला घेऊन ये. तोपर्यंत मी आंघोळ करून तुमच्यासाठी काही खायला बनवते. बाईंनी पाणी गरम करून आवीला दिले आणि आंघोळ करून सायकल घेऊन कृष्णाकडे गेला. बाहेर पावसाची भुरभुर सुरू होती. आवी तसाच भिजत भिजत गेला आणि 7-8 मिनिटात परत आला. इकडे बाईंच्या आत बाहेर सुरू होते. कधी एकदा कृष्णाला पाहते आणि कधी नाही असं त्यांना झालं होतं. आवी सायकल लावत घरात आला आणि आईला सांगू लागला, आई, त्या घरात तर दुसरं कोणी राहते. कृष्णाने आणि त्याच्या बाबांनी ते घर सोडलं आणि ते गावाला गेले. हे ऐकून बापटबाई आश्चर्यचकित झाल्या. काय? गावाला गेले? कुठल्या गावाला गेले? मला माहीत नाही ग, पण त्या घरात आता दुसरेच कुणीतरी राहायला आले आहे आणि ते म्हणाले शिंदेंनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे राहायला आलो. बाईला वाटलं मालवणात दुसरीकडे कुठेतरी राहायला गेले असतील किंवा आजूबाजूच्या एखाद्या गावात असतील. 2 वर्षापूर्वी देवबागहून मालवणला आले होते. तसेच बापटबाईंना काही केलं चैन पडेना. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला तेव्हा बापटबाई आवीला म्हणाल्या, आवी चल, मी येते तुझ्यासोबत. आपण परत एकदा जाऊ कृष्णाच्या घरी. बाई आणि आवी छत्री घेऊन चालू लागले. ते मंदिराच्या मागील चाळीत आले. चाळीच्या खाली ते चाळीचे मालक भेटले. बापटबाई त्यांना म्हणाल्या, अहो, हे शिंदे कुठे गेले माहिती आहे का? कृष्णा नेमका त्याच्या बाबांसोबत कुठे गेला होता, कृष्णाचे पुढे काय झाले, हे पाहण्यासाठी कथेचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.